महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय, पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे. टोकते वादळ जसं महाराष्ट्रावरती आदळलं, गुजरातवरती सुद्धा आदळलं, पण महाराष्ट्राने मागून सुद्धा पैसे दिले नाहीत. पण पंतप्रधान गुजरातला धावत गेले आणि मागता न मागितले तरी सुद्धा 1000 कोटी गुजरातला देऊन आले. महाराष्ट्राला दिला ठेंगा. काय तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे आहात? म्हणजे देश के लिए मन की बात आणि गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष फिरताय? गुजरात आमचा सुद्धा आहे. आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, हिंदू म्हणून राहत आहेत. मी काल तिकडे गेलो, देवळाली बघितली, भगूर बघितलं, नाशिक बघितलं. अनेक आहेत आपल्याकडे, गुजराती आहेत, मुंबईमध्ये आहेत, देशभर पसरलेले आहेत. पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना, ते हिंदूंमध्ये विष कालवतात, ते घातक आहे. अगदी 92-93 साली सुद्धा ज्या मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या, तेव्हा जा तिथल्या गुजराती बांधवांना आणि उत्तर भारतीयांना सुद्धा विचारा की तुम्हाला कोणी वाचवलं होतं? शिवसेनेने वाचवलं होतं. आम्ही भेदभाव नव्हता केला की अरे कोण आहेस तू, मराठी आहेस, गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस, नाही केला. कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंब वत्सल आहेच. आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हटलं होतं की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल, पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणं आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत. आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत. आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे, मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे. तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करतात. मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत. आणि मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय. शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. आधी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात. नौदल दिन होता तो. बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला. एक बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. कोकणवासियांना वाटलं काहीतरी कोकणात येईल, कसलं काय आणि कसलं काय. हे गेले आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरातमध्ये नेला. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली, नाहीतर आपण जिंकलो असतो. आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होती ना सगळी, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड. आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे, सगळे बॉलिवूडच बॉलिवूड. म्हणजे शंकराचार्य नाही, पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे, हे यांचं थोतांड. बॉयकॉट बॉलिवूड. आता ती
फिल्मफेअरचा तो सोहळा आहे तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चाललेत. म्हणजे जिथून जिथून